आणि खरंच ही परीक्षा एवढी अवघड आहे का आणि पास होणं कठीण आहे का? बिलकुल नाही मित्रांनो, गोंधळून जाऊ नका आणि घाबरूनही जाऊ नका, कारण शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही अगदी सहजपणे पास होऊ शकता. आपल्याकडे देखील भरपूर पुस्तके आहेत. कुठल्या प्रकारची पुस्तके आपण वापरली पाहिजे, तशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि तुम्ही अगदी म्हणाल की सर खरंच परीक्षेमध्ये प्रश्न एवढे डिफिकल्ट लेवलवर येत नाहीत, हे तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं हे खरं ठरलेलं आहे. त्याच्या संदर्भात कोणत्या घटकावर कोणते प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला हे सांगणार आहे. आता मी ह्या स्वतः माझ्या हाताने नोट्स काढलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मराठी भाषेच्या व्याकरणाच्या व्याख्येपासून तर पुढे वर्णविचार आहे. बघा या ठिकाणी एकदम छान हँडरायटिंग मध्ये. आता अध्यापन शास्त्रावर देखील असे सिंपल प्रश्न येतात की तुम्ही अभ्यास म्हणजे न करता देखील स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर पेपरचं उत्तर टिक करू शकता, सोडवू शकता. यस, यू कॅन डू इट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 येणाऱ्या 21 जूनला होणार आहे आणि या परीक्षेचं जे काही अभ्यासक्रम आहे तो तुम्हा सर्वांना माहीतच असेल. परंतु ही परीक्षा खूप कठीण आहे का? खूप सारे क्लासेस आहेत, खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना नको त्यापेक्षा जास्तही भीती निर्माण केली जाते. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, अजिबात गोंधळून जायचं नाही, अजिबात घाबरायचं नाहीये. कारण ही जी परीक्षा आहे ना, या परीक्षेचे 2 पेपर होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2. हे पेपर तुम्ही बघितलेत का? हे माझ्या हातामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत आणि याच्यावरूनच मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. आणि या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि खरंच ही परीक्षा एवढी अवघड आहे का आणि पास होणं कठीण आहे का? बिलकुल नाही मित्रांनो, गोंधळून जाऊ नका आणि घाबरूनही जाऊ नका, कारण शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही अगदी सहजपणे पास होऊ शकता. त्याच्यासाठी फक्त काही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायला लागते. तुम्ही भरपूर पुस्तके देखील आहेत. बघा आपल्याकडे देखील भरपूर पुस्तके आहेत. कुठल्या प्रकारची पुस्तके आपण वापरली पाहिजेत आणि त्या संदर्भ साहित्यावर देखील व्हिडिओ आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च करू शकता. की डिटेलमध्ये वाचायचं असेल तर वाचायला खूप मोठा अभ्यासक्रम आहे, काही हरकत नाही. बघा आता मी तुम्हाला अगोदर थोडक्यात माहिती सांगतो, अभ्यासक्रमाची माहिती सांगतो. पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि तुम्ही अगदी म्हणाल की सर खरंच परीक्षेमध्ये प्रश्न एवढे डिफिकल्ट लेवलवर येत नाहीत, हे तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं हे खरं ठरलेलं आहे. आणि डिटेल अभ्यास न करता देखील तुम्ही ही परीक्षा अगदी कशा प्रकारे पास होऊ शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नाही नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहितीपर व्हिडिओज मिळत जातील. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा मित्रांनो, सर्वात अगोदर मी काय सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा एक्झॅक्टली अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम तुम्हाला माहित असेलच, परंतु त्याच्या संदर्भात कोणत्या घटकावर कोणते प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला हे सांगणार आहे. आता बघा, पेपर 1 तुम्हाला माहिती आहे 1ली ते 5वी साठी असते, ज्याला आपण प्राथमिक स्तर म्हणतो. तर या प्राथमिक स्तरामध्ये आपल्याला पेपर 1 मध्ये कोणते कोणते विषय येतात, हा आहे पेपर 1चा पेपर. या पेपरमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स दिलेले आहेत, म्हणजे परीक्षार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना. इथे दिलेला आहे सिक्वेन्स आणि त्या सिक्वेन्स मध्ये सांगितलेलं आहे की पहिले तुम्हाला काय आहे. सर्वात अगोदर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 असे विभाग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक विषय आहे आणि त्याला कोणत्या नंबर पासून कोणता प्रश्न आहे, जसं 1 ते 30 पर्यंत हा टॉपिक, त्याच्यानंतर 31 पासून पुढच्या 30 प्रश्नापर्यंत हा दुसरा विषय. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला दिलेला आहे, मी आता अभ्यासक्रम सांगत आहे, यामध्ये सिक्वेन्स खालीवरी देखील होऊ शकतो. बघा आता सर्वात अगोदर आहे बालविकास आणि अध्यापनशास्त्र. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हा विषय गेम चेंजर आहे मित्रांनो, आणि याच्यात अजिबात जास्त गोंधळून जायचं नाहीये. बरेच जे शिक्षक पात्रता परीक्षा देणारे शिक्षक मित्र आहेत किंवा विद्यार्थी आहेत, भावी शिक्षक आहेत, यांच्या मनात एक भीती दबलेली आहे की सर एवढे मोठे मानसशास्त्रज्ञ आहेत, मग त्यांचं आम्ही माहिती कशी लक्षात घ्यावी. एक बेस्ट पुस्तक आहे हे फडके पब्लिकेशनचं मानसशास्त्र अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र. हे बेसिक बुक आहे. याला जर तुम्ही रेफर केलं ना तर याच्यावरून तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यात माहिती बी दिलेली आहे काय की थॉर्नडाईक आहे, एडवर्ड थॉर्नडाईक, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. याने काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामध्ये सहचर्य प्रस्थापित होणे, यस आर बॉन्ड बद्दल बोललेलं आहे. यस म्हणजे काय, स्टिम्युलस, आर म्हणजे रिस्पॉन्स. तर याच्यावर त्याने रिसर्च केला. बर, मग आता याच्या व्यतिरिक्त काय आहे इथे बघा,
हे अध्ययन वक्राशी संदर्भात आहे. तर अध्ययन वक्र म्हणजे काय, पठारावस्था म्हणजे काय, हे पठारावस्थेचे स्टेजेस आहेत. पुढे पहा पठारावस्था कशी येत असते, तर आपल्या जीवनात देखील पठारावस्था येते की नाही, अभ्यास करून करून कंटाळतो आपण. तर ती पठारावस्था म्हणजे काय, त्याच्यात काय स्टेप्स काय आहेत हे देखील आपल्याला थोडंफार माहित असावं लागते. तर त्यासाठी पुस्तक देखील वाचावं लागते. आता पहा स्किनर आहे ना, हे स्किनर याच्यावर देखील भरपूर प्रश्न विचारले जातात. त्याने इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग म्हणजे काय, साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे. उपपत्त्या भरपूर आहेत, पण काही मेन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर त्यात जास्त फायद्याच्या आहेत. नाही तर इथे मानसशास्त्रज्ञांची तुम्हाला काही कमी नाही. आणि मोठ्या मोठ्या ज्या काही क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मुद्दामूनच सगळ्या प्रकारचं, आता एवढं मानसशास्त्र नाही गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेत काय विचारलं जाणार आहे, 1ली ते 5वी या स्तरावरील बालविकास आणि अध्यापनशास्त्र. अध्यापनशास्त्रावर देखील असे सिंपल प्रश्न येतात की तुम्ही अभ्यास म्हणजे न करता देखील स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर पेपरचं उत्तर टिक करू शकता, सोडवू शकता. यस, यू कॅन डू इट. तर बालविकास आणि अध्यापनशास्त्र जे आहे ना हे 30 मार्कासाठी, आणि त्याच्यातही अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण केल्या की आपण चांगल्या प्रकारे पास होऊ शकतो. भाषा एक, तुम्ही मराठी किंवा इंग्रजी किंवा तुमचं जर हिंदी मीडियम असेल तर हिंदी देखील निवडू शकता. जी भाषा एक म्हणून निवडलेली आहे त्याचाच पेपर पहिला आपल्याला मिळणार आहे. भाषा 2ला जर मराठी घेतली असेल वर, तर इथे तुम्हाला इंग्रजी घ्यावी लागेल. जर वर इंग्रजी निवडली असेल तर खाली तुम्हाला मराठी घ्यावी लागेल. अशा प्रकारे चेंज असणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या 2 लँग्वेज कंपल्सरी आहेत. आणि भाषेसाठी तर खूप छान पुस्तक आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर माझ्या वैयक्तिक देखील हँडरिटन नोट्स इतक्या सुंदर आहेत मित्रांनो की त्या नोट्स मध्ये जर तुम्ही तयारी केली ना, हे बघा आता हे एक रेफरन्स बुक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं, हे देखील छान आहे पण ते खूप मोठं आहे. आता मी ह्या स्वतः माझ्या हाताने नोट्स काढलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मराठी भाषेच्या व्याकरणाच्या व्याख्येपासून तर पुढे वर्णविचार आहे. बघा या ठिकाणी एकदम छान हँडरायटिंग मध्ये, आता मी स्वतःच्या हँडरायटिंगची स्तुती नाही करत पण पहा वर्णविचार आहे. स्वर म्हणजे काय की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्याला स्वर म्हणतात, आहे की नाही. स्वरांचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. बघा पहिला आहे स्वरांचे उच्चारानुसार 2 प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर, उच्चारानुसार एक प्रकार. दुसरा जातीनुसार सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तिसरा जो आहे तो पहा इथे अ ब आणि क. तिसरा आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय की 2 स्वर एकत्र येऊन तयार झालेला स्वराला संयुक्त स्वर म्हणतात. आणि शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये काही डिफिकल्टी लेवल एवढी हार्ड नाही आहे, एकदम सिंपल प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये जे काही आता कंठ्य, तालव्य, मूर्धन्य हे असे प्रकार आहेत की नाही, तर ते देखील आहेत. अक्षर आहे, जोडाक्षर आहे, असे सगळे टॉपिक्स माझ्या या नोट्समध्ये मी कव्हर केलेले आहेत. आणि जर मी तुम्हाला जर म्हणत असाल तर मराठी व्याकरण एकदम परफेक्ट करून देऊ शकतो, कारण मोठेपणा म्हणून सांगत नाही पण माझं देखील ग्रामर, मराठी व्याकरण आणि इतर विषयावरची कमांड बऱ्यापैकी चांगली आहे. तर आपण आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या मित्रांना जर नाही केला तर ते ज्ञान सांभाळून काय करायचं आपल्याला. मी जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती देऊन राहिलो तर त्याच्यामुळे तुम्हाला जर फायदा होत असेल तर निश्चितच ही माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट आहे, कारण हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. बरं, भाषा एक मराठी घेतली, इंग्रजी भाषेचंही एवढा भीती निर्माण करून घेण्याची गरज नाही, याच्यातही चांगला स्कोअर तुम्ही करू शकता. आता इंग्रजीचंही आहे, तसंच परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यास मध्ये काय येणार आहे तुम्हाला, जे काही प्रश्न आहेत इथे स्पेशल असं विज्ञान, त्याच्यानंतर पर्यावरण शास्त्र असे वेगवेगळे घटक नाही दिलेले. परिसर अभ्यास या टॉपिक मध्येच तुम्हाला ते सगळे टॉपिक इन्व्हॉल्व करून दिलेले. मग त्याची तयारी करण्यासाठी 1ली ते 8वी पर्यंतचे सगळे पुस्तकं आपण जर वाचले की नाही तर आपण त्यात चांगले स्कोअर करू शकतो. नाही तर या ठिकाणी बघा सामान्य विज्ञान नावाचं हे पुस्तक आहे, याच्यात सगळं 1ली ते 8वी पर्यंत सामान्य विज्ञान कव्हर केलेलं आहे मित्रांनो. ते तुम्ही वाचू शकता. आणि सेपरेट पुस्तकं भरपूर आहेत. जर स्पेशल हिस्ट्री वाचायची आहे तर गाठाळ सरांचं महाराष्ट्राचा इतिहास खूप चांगला आहे. असे अनेक पुस्तकं आहेत. संदर्भ साहित्याच्या संदर्भात जर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ लागला तर प्लीज कमेंट करा, मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतो. तर याच्यामध्ये बघा आता परिसर अभ्यास झाला की नंतर गणितावरचे तर इतके सिंपल प्रश्न आहेत मित्रांनो की तुम्ही म्हणाल सर खरंच पेपर एवढा सोपा असते का. तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला एक दोन प्रश्न दाखवतो. आता कसं प्रत्येक गोष्ट आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करायला गेलो तर त्याच्यामुळे टाइम वाढते, आणि व्हिडिओचा जर टाइम वाढला की काय होते विद्यार्थी जास्त लक्ष घालत नाही. पण व्हिडिओ जरा डिटेल पाहायचा मित्रांनो. आता पहा ना, इथे एक प्रश्न एकदम सिंपल आहे
की पॉइंट मध्ये गुणाकार करायचा. आता मला सांगा 2 पॉइंट, हे बघा इथे प्रश्न काय आलेला आहे, 25.3 गुणिला 5 वजा 35 भागीला 5 -3 गुणिला 18.5. आता हे काय अवघड गणित आहे का? बघा ना किती सिंपल गणित आहे. तर याच्यात काय करायचंय, बोर्ड मासचा फॉर्म्युला लागू करायचा आहे. आता बोर्ड मास काय सांगते, BODMAS. याच्यात ब्रॅकेट, आता ब्रॅकेट दिलाय का? नाही दिला. ऑब्जेक्ट ऑफ दिले का? मल्टिप्लिकेशन नाही दिलंय. मग डिव्हिजन पासून सुरुवात करायची. पहिले 35 भागीला 5 करायचंय. तर हे 35 भागीला 5, 5 1 5, 5 7 35. इथे आले 7. बरोबर आहे. बाकीचं गणित सोडवायचं. आता हे कसं सोडवायचं हे मी सांगत बसलो, एक्सप्लेन करून उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. आता डिव्हिजन झालं, मग याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. जे मल्टिप्लिकेशन आलं, फॉर एक्झाम्पल 25 5 1600 125 आलं फॉर एक्झाम्पल. आपल्याला आता या घटकांची माहिती घ्यायची आहे. इथे मायनसचं साईन ऍज इट इज, आणि इथे समजा 18 18 2 36 18 3 54, हे -54 झालं. सिंपल आहे. आता 125 -7 -54, ह्याचे पण काही रूल्स असतात. आता ह्याच्यातही बरेच अभियोगधारक आणि बरेच मित्र आहेत ना आपले, चुका करतात. बरं, ह्याच्यात एक सिंपल ट्रिक सांगू का? आता चालता ट्रिक सांगून देतो. जेव्हा हे मायनस करायचंय ना, तर सरळ हे बघा, -7 -54 ला आपण ऍडिशन करून घेऊ. ठीक आहे. आता हे किती झाले, 7 3 10 आणि 11, चला 1 5 आणि 1 6 61. सरळ हे काय झाले, वजा अधिक झाले. आपण याची बेरीज केली आणि मोठ्या संख्येत चिन्ह -61 आलं. मग 125 वजा 61, 5तून 1 गेला 4 राहिले, आणि 12तून 6 गेले 6 राहिले. याचं आन्सर आलं आपलं 64. हे राऊंडेड ऑफ काढून दिलं मी. पण हे असे काही प्रश्न आहेत की ते तुम्हाला सहज सुटणार आहेत ना. आणि 150 प्रश्न आहेत टोटल. किती आहेत? आता हे गणित बी काय आहे, इझी लेवलचं असते मित्रांनो. आणि सगळे गणितच येतील असंही नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला गणित शिकवताना कशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवायचा आहे पहा ना. आता याच्यामध्ये कोणते प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. डिव्हिजनचा प्रश्न आलेला आहे, काटकोन त्रिकोणावरचा प्रश्न आलेला आहे. काटकोन त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते सांगा बरं. काटकोन त्रिकोण एक, त्यामध्ये काटकोन असतो, आणि बाकीचे किती असतात, मग किती असतात? किती सिंपल आहे. मग आता ह्याचं त्रिकोणाच्या विषयी जर माहिती आपण घेतली, कमेंटमध्ये टाका. तर हे बघा, आता इथे काय दिलेलं आहे की मराठीमध्ये प्रश्न पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे बरं का. इथे तुम्हाला मराठीत प्रश्न दिसणार आहे. जसं की इथे शेकडेवारीवरचा एक छोटासा प्रश्न आहे. तसे शिक्षकांनी कशा प्रकारे क्लासरूम मध्ये, पहा ना, आता प्राथमिक स्तरावर आपल्याला जर एखादी आकड्याशी संबंधित गोष्टी शिकवायची आहेत तर शिक्षकांनी कशा प्रकारे शिकवावे. मग त्याचा चार्ट वापरावा, कार्टून बनवावं का, विद्यार्थ्यांच्या बाजूला जनगणनेचा जो डाटा आहे तो दाखवावा का. तर अशा संदर्भात काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे ज्याचं उत्तर आपल्या मनात देखील आपण टिक करू शकतो. मग मित्रांनो मला सांगा, इज दिस एक्झामिनेशन इज व्हेरी टफ एक्झामिनेशन? तर अजिबात नाहीये. अगदी सहजपणे तुम्ही करू शकता. पेपर 2चंही तसंच आहे मित्रांनो. CDP फक्त एक फरक आहे, इथे 1ली ते 5वीच्या स्तरावर जे प्रश्न विचारले जाते ना, इथे विद्यार्थ्यांचा स्तर या CDP मध्ये 6 ते 8वी पर्यंतचे वयोगटातले जे मुलं आहेत ना, त्यांच्या वयोगटाला धरून येते बालविकास आणि मानसशास्त्र. मराठीचंही सेम आहे, इकडे जसं होतं तसं इंग्रजीचंही सेम आहे. आता एक चेंज आहे मित्रांनो पेपर 2 मध्ये, गणित आणि विज्ञान. तर ह्या बघा पेपर 2 आहे. पेपर 2चा पॅटर्न दिलेला आहे. काय दिलेलं आहे याच्यात, गणित आणि विज्ञान तुम्ही निवडलं ते तुम्हाला 60 मार्कासाठी येईल. म्हणजे 30 30 30 हे झाले 90, आणि 60 मार्कासाठी गणित आणि विज्ञान आहे. मग त्याच्या दिगमध्ये थोडे प्रश्न येतील, आणि कशा प्रकारे ऍप्लिकेशन बेस आहे, उपयोजनात्मक आहे, तार्किक क्षमतेचा वापर करून पेपर सोडवायचा आहे. मग हे झाले 9 6 15, 150 गुण तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. किंवा मग जर तुमचं सामाजिक शास्त्र असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, या 4ही विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि केवळ विषय ज्ञान न पाहता तुमचं जे काही तार्किक क्षमता आहे, उपयोजनात्मक प्रश्न आहेत. आता उपयोजनात्मक म्हणजे काय, डे टू डे लाईफ मध्ये विद्यार्थ्यांना हे घटक शिकवताना शिक्षकांनी दृष्टिकोन कोणता ठेवा, शिक्षकांची भूमिका काय असावी, शिक्षकांचे कर्तव्य, विद्यार्थ्यांची विषय समजून घेण्याची पद्धती, चर्चा पद्धती, अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्रे, जे DED BED ला तुम्ही शिकले तेच ते तुमच्या याच्यामध्ये आहे. तर काही फार अवघड नाहीये मित्रांनो. अगदी सहजपणे सांगतो मित्रांनो तुम्हाला की जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 82 गुण घ्यायचे फक्त, आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त 90 गुण घ्यायचे आहेत.
प्रत्येक विषयामध्ये आपण अशी स्ट्रॅटेजी ठेवू की आपल्याला 100च्या पेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या घटकावर तयार करावा हे जर तुम्ही मला सांगितलं तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक विषयाचं व्यवस्थित कसं मार्गदर्शन करतो. आय एम नॉट अ ग्रेट गाईड, परंतु मी एक चांगला मित्र म्हणून तुम्हाला याच्याविषयी नक्कीच माहिती देऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जोडलेले राहा मित्रांनो. आणि प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग टिल टू द एंड.